हॅलो गुड इव्हनिंग स्टुडंट. सर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, प्रॅक्टिस सेट 1.1 कम्प्लिटली सॉल्व्ह केला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 लेक्चरची गरज होती. त्या 2 लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 7 कम्प्लिटली सॉल्व्ह केलेला आहे. तर त्यामध्ये काय होतं विचारलं होतं की एखाद्या 2 पॉईंट दिलेले आहेत नंबर लाईन मध्ये, त्याचे डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. त्यानंतर ते तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत म्हणजे एकाच लाईनीत आहेत का नाही ते बघा. तर ते कोलिनियर नसतील तर त्यामध्ये कुठल्या पद्धतीचा शेप तयार होतो, अशा पद्धतीने विचारले काही क्वेश्चन्स आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही कन्सेप्ट आहेत, काही टर्म्स आहेत जे आपण जॉमेट्री मध्ये यूज करत असतो. त्या कुठल्या कुठल्या टर्म आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. तर तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणत होतो सेगमेंट 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 म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे एखादा तुकडा. समजलं, सेगमेंट म्हणजे एखादा तुकडा. तर पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे लाईन सेगमेंट. फर्स्ट आहे लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, लाईन सेगमेंट आपण मराठीत म्हणतो. आतापर्यंत तुम्ही जे काय करताय की 7वी पर्यंत तुम्ही काय करता, मराठी मीडियम मध्ये शिकता. 8वी नंतर तुम्ही सेमी मध्ये येत असाल किंवा इंग्लिश मीडियम मध्ये येत असाल तर याला म्हटलं जातं रेषाखंड. रेषाखंड, खंड म्हणजे काय, एखादा तुकडा. रेषा म्हणजे काय, लाईन. म्हणजे लाईन सेगमेंट म्हणजे काय, एखाद्या नंबर्स ऑफ पॉइंट्स, एका लाईनमध्ये कितीतरी पॉइंट्स असतात, कितीही पॉइंट असू शकतात, लाखो करोडो पॉइंट्स असतात, असे कितीतरी पॉइंट्स असतात. म्हणजे ह्याला सेट्स ऑफ पॉइंट म्हणतो. सेट आपण शिकलेलंच आहे. तर अल्जेब्रा मध्ये आपण सेट बघितलेला आहे. तर या कितीतरी पॉइंट्स या ठिकाणी असतात. तर आणि हा पॉइंट ए आहे, स्टार्टिंग पॉइंट ए आहे आणि एंडिंग पॉइंट बी आहे. म्हणजे याला दोन्हीला काय म्हणतात, एंड पॉइंट म्हणतात. जे की टोकाला आहे, टोकाचे पॉइंट्स. जे एंड ऑफ, इकडचं एंड आहे तिकडे देखील एंड आहे, त्याचं एक्सटेंड होतो का, नाही होत, याला म्हटलं जातं लाईन सेगमेंट. तर दिलेलं काय, द युनियन्स ऑफ द पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड बिटवीन द पॉइंट. म्हणजे पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे, त्याचबरोबर कितीतरी आतमध्ये पॉइंट्स आहेत. युनियन्स ऑफ पॉइंट तयार झाल्यानंतर एक छोटासा लाईन तयार होतो, सेगमेंट. त्याला म्हटलं जातं सेगमेंट ए बी. आणि सेगमेंट ए बी असं लिहिलं जातं. आपण कसं लिहितो, अशा पद्धतीने सेग ऑफ ए बी. लगेच सेग ए बी म्हणायचं नाही, याला म्हणायचं सेगमेंट ऑफ ए बी असंही म्हणू शकतो. याला सेगमेंट ऑफ बी ए देखील म्हणू शकतो, कारण की एंडिंग पॉइंट्स आपण या ठिकाणी बघतोय. आतमध्ये लाखो करोडो पॉइंट्स असतात. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं ए बी. आणि हे कॅल्क्युलेट करा, त्याचं जर लेंथ आपल्याला दिलं असेल तर लेंथ असं देखील म्हटलं जातं, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज 5 किंवा डिस्टन्स ऑफ सेगमेंट ए बी. हे बघितलेलं आहे आपण, त्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलेलंच आहे. किंवा असं देखील आपण ते लिहू शकतो, ए बी दॅट इज इक्वल टू 5. समजतंय, इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लाईन सेगमेंट म्हणजे काय, एखादी लाईन आहे त्याचा एखादा तुकडा आपण घेतो, म्हणजे रेषाखंड. रेषाचा खंड, खंड म्हणजे काय, तुकडा. रेषा म्हणजे काय, लाईन. लाईनचा एखादा तुकडा ए बी दॅट इज सेगमेंट ऑफ ए बी किंवा सेगमेंट ऑफ बी ए देखील असू शकतो. तर सेकंड पॉइंट आहे रे. रे म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, एरो बघितलेला आहे आपण. ठीक आहे, सेकंड पॉइंट आहे रे. रे ए बी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, या ठिकाणी एखादा पॉइंट पासून सुरू झाला आणि इथपर्यंत काहीतरी एक्सटेंड झाला आणि इथं माझा दुसरा पॉइंट आहे, इथं माझा ए आहे आणि इथं बी आहे आणि या पद्धतीने थोडासा एरो सारखा दाखवतो. म्हणजे वन साइड का होऊ शकतो, एक्सटेंड होत आहे. पण स्टार्टिंग पॉइंट, एंडिंग पॉइंट कुठं आहे, ए आहे. पण बी हा एंडिंग पॉइंट म्हणता येतोय काय, नाही म्हणता येत. या ठिकाणी एक आणि एकच एंडिंग पॉइंट असतो. या ठिकाणी सपोज ए अँड बी आर दी टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन डिस्टिंक्ट पॉइंट, डिस्टिंक्ट आणि कंटिन्युअस मध्ये फरक असतो. कंटिन्युअस म्हणजे काय, कंटिन्यू वाढत आहे. डिस्टिंक्ट म्हणजे पर्टिक्युलर आन्सर. डिस्टिंक्ट पॉइंट आहे द युनियन्स ऑफ द सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन द सेगमेंट. म्हणजे या सगळ्या सेगमेंट मध्ये असणारे सगळे पॉइंट्स, त्याचबरोबर एक्सटेंड केल्यानंतर यामध्ये असणारे देखील काही पॉइंट्स आहेत, त्याला म्हटलं जातं सेगमेंट ए बी. अँड द पॉइंट्स ऑन द पी. या ठिकाणी देखील एखादा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे, पी हा पॉइंट आहे. ठीक आहे, on the point up to the P is called as ray of AB. Here a point A is called as end point. A हे end point आहे, कारण की ह्याच्या इकडे एक्सटेंड झालेलं काय का लाईन नाहीये आणि याला म्हटलं जातं रे ऑफ AB. रे AB तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता, डेफिनेशन ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे रे म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा एक्सप्लेन, क्लिअरली एक्सप्लेन त्या ठिकाणी केलेला आहे. आता आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईन ऑफ AB. इथं बुक्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच नाहीये लाईन ए बी म्हणजे काय असणार आहे. सेगमेंट आणि लाईन मध्ये डिफरन्स काय आहे हे आपल्याला माहित करून घ्यायचं आहे आणि या तिन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे, आपण काय काय बघितलं, लाईन सेगमेंट म्हणजे काय बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं रे म्हणजे काय. आता बघायचं आपल्याला लाईन म्हणजे काय.
आपण जे बुक्स मध्ये लाईन मारतो अशा पद्धतीने लाईन, ठीक आहे, याला आपण लाईन म्हणतो का? नाही, याला लाईन म्हणायचं नाही. जर एखादे दोन एंड पॉइंट्स आपल्याला जर दिसत असेल तर त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. तर लाईन म्हणजे काय की दोन्ही बाजूला एक्सटेंड होत असतो, याला आपण लाईन म्हणतो. आता एखादी पॉइंट, या ठिकाणी दोन पॉइंट दिलेला आहे, तर ह्याचं नाव कसं द्यायचं बाबा? पॉइंट प्रॉब्लेम येतो का नाही? दोन्हीकडे देखील एक्सटेंड होत आहे, पण नाव काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणजे लाईन ऑफ एबी म्हटलं, लाईन एबी. पण लाईन हा जर शब्द आला तर आपल्याला समजून घ्यायचं की आपण बघू शकतो नंबर लाईन, नंबर लाईन ज्याच्यावर नंबर्स असतात, आणि लाईन म्हणजे दोन्ही बाजूला तो काय होत असतो? एक्सटेंड होऊ शकतो. इथं मी आउट ऑफ दी बोर्ड पर्यंत जरी गेला, इकडे देखील आउट ऑफ बोर्ड गेला, तरी तो लाईन एंड होतो का? नाही होत. पण या ठिकाणी सेगमेंटचा उपयोग करून आपण हा लाईन एक्सप्लेन करू शकतो. फरक काय आहे सेगमेंट, रे आणि लाईन मध्ये? आता याला काय म्हटलं जातं सांगा तुम्ही? ठीक आहे, याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं रे. कारण की हे एका साइडने जर एक्सटेंड होत असेल तर त्याला आपण रे म्हणतो, दोन्ही बाजूला एक्सटेंड होत नाही. या पॉइंटला काय म्हणलं जातं? याला म्हणलं जातं रेषाखंड, म्हणजे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय? दोन्ही बाजूला एंड पॉइंट असतात, म्हणजे त्याला दोन एंड पॉइंट असतात, त्याला म्हणलं जातं लाईन सेगमेंट. त्याला एकच एंड पॉइंट असतो, त्याला म्हणलं जातं दॅट इज रे. आणि ज्याला एकही एंड पॉइंट नाही त्याला म्हणलं जातं एखादा लाईन. आता दुसरा एखादा पॉइंट म्हणजे काय? कॉन्ग्रंट सेगमेंट म्हटलं जातं. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय? आता कॉन्ग्रंट सेगमेंट हा कन्सेप्ट काय आहे बाबा? या ठिकाणी बघा, कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे हा काय कन्सेप्ट आहे हे आपण माहित करून घ्यायचं. कॉन्ग्रंट म्हणजे काय? एकरूप. कॉन्ग्रंटला काय म्हणलं जातं? एकरूप किंवा इक्वल देखील आपण म्हणू शकतो. एकरूप म्हणजे काय? सेम व्हॅल्यू असलेले. आता मी काय करतो? दोन सेगमेंट या ठिकाणी ड्रॉ करतो. लाईन सेगमेंट आहे, मला इथे एक सेगमेंट आहे आणि इथे एक सेगमेंट आहे. समजा हा सेगमेंट माझा एबी आहे आणि हा आहे माझा आरटी. कुठलाही सेगमेंट आहे, नावाला काय डिपेंड नाही, फक्त कन्सेप्ट समजणे गरजेचं आहे. मग सेगमेंट एबी आहे आणि सेगमेंट आरटी, हे दोन वेगवेगळे सेगमेंट माझ्याकडे अवेलेबल आहे. तर आता या दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का नाही हे कसे ओळखलं जातं? तर माझ्याकडे दिलेला आहे लेंथ ऑफ द सेगमेंट एबी किती आहे माझा? 5 आहे. ठीक आहे, ते अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितले, म्हणजे त्याच्या अगोदरचे पॉईंट शिकत असताना घेतलेले आहे, तेच घेतलं होतं नाही, तुम्ही दुसरेही घेऊ शकता. मी काय करतो? त्या ठिकाणी 6 आहे. ठीक आहे, त्याचबरोबर लेंथ ऑफ जी काय आरटी आहे हे देखील माझं 6 असेल तर ते दोन्ही कशा आहेत? कॉन्ग्रंट आहेत. आणि ते आय थिंक अशा पद्धतीने दाखवतात. समजते? ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आपण काय बघतो? लाईन म्हणजे काय, आणि हे आहे रे आणि हे आहे सेगमेंट. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंट. लाईन कॉन्ग्रंट असते का? नाही. कुणी जर विचारलं कॉन्ग्रंट लाईन म्हणजे काय, दोन्ही लाईन इक्वल असतात. लाईन कशी इक्वल असतात? दोन्ही देखील एक्सटेंड होतात, त्यांची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो का? नाही. लाईनची व्हॅल्यू कुणीतरी म्हणलं माझ्याकडे एक लाईन आहे आणि त्याची व्हॅल्यू मला आहे 5, कानाखाली द्यायची. समजलं? कारण की लाईनची व्हॅल्यू असते का? नाही. आपण सेगमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय? इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट इज इक्वल देन द टू सेगमेंट इज कॉल्ड एज कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे दोन्ही सेगमेंटचे कसे आहेत अशा पद्धतीने आपण दाखवतो. म्हणजे एबी, सेगमेंट एबी इज कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंट काय आहे या ठिकाणी? आरटी. समजतंय? ओके. आता काही प्रॉपर्टीज आहेत, ते प्रॉपर्टी तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे, आता 3 दिलेले आहेत. आता मला अजून एखादा या ठिकाणी सेगमेंट केलेला आहे आणि हा सेगमेंट माझा आहे सीडी. तर माझे ए आणि बी दोन्ही कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. आर आणि ए आणि एबी आणि आरटी दोन्ही कॉन्ग्रंट आहेत आणि त्याचबरोबर आरटी आणि सीडी कॉन्ग्रंट आहेत. तर काय होणार? म्हणजे एबी आणि काय सीडी कसं झाले? ऑटोमॅटिकली कॉन्ग्रंट झाले. आपण बघितलेलं आहे. देन ए इक्वल टू बी अँड बी इक्वल टू सी असेल तर ए इज इक्वल टू सी असतो का? नाही. जर समजत नसेल तर काय करायचं? ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू काय ते समजायचं. ए ची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू देखील 5 आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे सी ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सेम असेल तर सी ची व्हॅल्यू देखील किती आहे? 5 आहे. म्हणजे ए ची आणि सी ची व्हॅल्यू कशी झाली? सेम झालेला आहे. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट दिल्या रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्सिटिव्हिटी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. एक सेगमेंट मला दिलेला आहे, समजा हा माझा सेगमेंट आहे, काहीतरी सेगमेंटला नाव देऊया, आपण नाव देऊ एसटी. एसटी हा माझा एक सेगमेंट आहे. दिसतोय सेगमेंट? दिसत आहे. तर हा सेगमेंटची काय लेंथ आहे, द लेंथ ऑफ एसटी, द लेंथ ऑफ सेगमेंट एसटी इज इक्वल टू 6 आहे. मिड पॉइंट, मिड म्हणजे मिडल असलेला, एक्झॅक्टली मिड पॉइंट आणि बिटवीनेस
हे दोन्ही फरक काय आहे समजून घ्या. मिड पॉइंट हे बिटवीनेस आहे, पण बिटवीनेस हे मिड पॉइंट नसू शकतो. कारण की सगळे बिटवीनेस मिड पॉइंट असतात का? इथं देखील काहीतरी एक पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे काय समजून घ्या अगोदर. म्हणजे एक्झॅक्टली सेंटर मध्ये माझा एक पॉइंट एम आहे, काही असू शकतो. तर एम हा मिड पॉइंट आहे, म्हणजे दोन्हीकडे काय करतो इक्वल आहे. म्हणजे हा जो डिस्टन्स ऑफ एस एम आहे त्याचबरोबर एम टी आहे, हे किती असणार आहे माझे? किती असायला पाहिजे? 3 आणि 3 असायला पाहिजे. कारण की हे जी एस टी हा जो डिस्टन्स आहे हा 6 आहे. म्हणजे एखाद्या सेगमेंटला एक्झॅक्टली हाफ मध्ये डिवाइड केलं पाहिजे, तर त्या पॉइंटला म्हटलं जातं मिड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. काय बघितलं आपण? मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे काय? एखादा सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट म्हणजे एखाद्या सेगमेंट मध्ये एखादा असला कुठला तरी पॉइंट आहे, तर त्याला मिड पॉइंट केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा तो जो पॉइंट आहे तो पॉइंट त्याला एक्झॅक्टली दोन पार्ट मध्ये, दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत असेल, तर त्याला म्हटलं जातं तो दोन्ही कसा, तो सेगमेंट कसा आहे? मिड पॉइंट आहे. कारण की हा एम जो आहे, एस एम आणि एम टी हे दोन्ही कशा आहेत? इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. कशाला? एस टी या सेगमेंट. म्हणजे एम हा एस टी या सेगमेंटचा काय झालेला आहे? मिड पॉइंट झालेला आहे. आता या ठिकाणी बघायचं कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे काय? कंपॅरिझन ऑफ सेगमेंट जर विचार असेल, कंपेअर करणं. दोन सेगमेंट दिलेला आहे, एका सेगमेंटची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, दुसऱ्या सेगमेंटची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. त्यानुसार आपण करतो. आता मला एक सेगमेंट या ठिकाणी दिलेला आहे किंवा मी घेतोय एबी हा माझा सेगमेंट आहे, आणि एबी तुझी काय लेंथ आहे? लेंथ ऑफ एबी किती घेऊ द्यायचं? 6 घेऊया. ठीक आहे. आता अजून एक माझा सेगमेंट या ठिकाणी मी ड्रॉन केला, दिसतंय का तुम्हाला सेगमेंट? आणि या सेगमेंटला मी नाव देतो YZ. ठीक आहे. YZ हा जो सेगमेंट आहे, लेंथ ऑफ दी सेगमेंट YZ हा माझा 10. 10 कसं असू शकतो? लगेच शॉक मध्ये व्हायचं नाही, हा मोठा आहे हा लहान. मी व्हॅल्यू घेतले का? पट्टी घेऊन घेतले का? नाही. फक्त आपण काय करतो? स्टडी करत आहे की काय असणार नेमकं. आता जर मला समजा 6 याची व्हॅल्यू असेल, 10 याची व्हॅल्यू असेल, तर कुठला मोठा आहे बाबा? लेंथ ऑफ AB is less than the length of YZ सेगमेंट. हे सेगमेंट आहे, म्हणजे या दोन्हीचं आपण काय केलं? कंपेअर केलं. तू मोठा आहे का मी मोठा आहे? आपण काय करतो? दोन्हीमध्ये कंपॅरिझन करतो. तुला जास्त मार्क्स पडले का? मला जास्त मार्क्स पडले. हे देखील हे दोघी काय करतात? भांडण करतात. कारण की मी तू लांब आहे का मी लांब आहे असे विचारतात. म्हणजे YZ हा कसा आहे? AB पेक्षा कसा आहे? थोडासा सेगमेंट लेंथ जास्त आहे. त्यामुळे असं आपण वापरू शकतो. याला म्हणलं जातं कंपॅरिझन ऑफ दी सेगमेंट. आणि हे फक्त आणि फक्त त्याच्या लेंथ वरच डिपेंड असते. आता परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट ऑर रे. परपेंडिक्युलरिटी काय? आता तुम्हाला एखादी रे दिलेला आहे, एखादा सेगमेंट दिलेला आहे. सेगमेंटचा असू शकतो, रेचा देखील परपेंडिक्युलरिटी असू शकतो, लाईनचा देखील परपेंडिक्युलरिटी असू शकतो. समजलं? आता परपेंडिक्युलरिटी म्हणजे काय? की एखादा मला दिलेला आहे रे किंवा एखादा माझ्याकडे आहे सेगमेंट. ठीक आहे. मी काय केलं? सेगमेंटला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर एखादा अनदर सेगमेंट ड्रॉन केलेला आहे. या ठिकाणी देखील माझा सेगमेंट वेगळाच आहे. ठीक आहे. हा सेगमेंट AB सोडा, YZ सोडा. मी ह्या सेगमेंट नाव देतो CD, आणि इथं आहे P आणि Q. हे दोन सेगमेंट आहेत. हे दोन सेगमेंट जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत का? हो सर आहेत ना. परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्री असेल तरच अशा पद्धतीने आपण सिम्बॉल यूज करतो. म्हणजे हा सेगमेंट आणि दोन्ही सेगमेंट जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याला काय म्हणलं जातं? परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट. किंवा एखादा रे असतो, हा रे बी असू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? रेला एखादा सेगमेंट परपेंडिक्युलर असणारच आहे. तुम्ही असं समजू नका की एक्झॅक्टली मिड पॉइंट मधून जायला पाहिजे. नाहीये, कुठल्याही पॉइंट मधून जायला पाहिजे. परपेंडिक्युलर असेल तर त्याला परपेंडिक्युलरिटी म्हटलं जातं. आता समजा मी इथे एक रे ड्रॉन केलाय, अजून एक रे केलेला आहे. हे दोन्ही रेस परपेंडिक्युलर आहेत का? नाही, परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलरिटी यालाच म्हटलं जातं. समजते? रेची पॉसिबिलिटी कुठल्याही रेला एखादा लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांची दोनची कशा आहेत? परपेंडिक्युलरिटी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि लास्ट पॉइंट, डिस्टन्स ऑफ पॉइंट. डिस्टन्स ऑफ पॉइंट काय आहे? फ्रॉम ए लाईन. फ्रॉम अ लाईन. एखाद्या लाईन पासून एखादी पॉइंटची डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं? आता मी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतो. हा माझा लाईन आहे समजा. या लाईनला मी काय नाव दिलेलं आहे? आता थोडंसं डिफरंट नाव द्यायचं असेल तर मी काय करतो? P आणि T नाव देतो. PT. हा माझा PT एक आहे, लाईन आहे. ठीक आहे. तर या लाईनला सोडून एखादा दुसरा कुठेतरी मला माझा एक छोटासा पॉइंट आहे. या पॉइंटला मी नाव देतो D. D हा माझा पॉइंट आहे, समजून घ्या.
आता मला काय प्रकार करायचं आहे की हा ज्या लेंथ आहे म्हणजे किंवा जी काही लाईन दिलेला आहे त्या लाईन पासून हा पॉइंट किती अंतरावर आहे. आता मला काय करायचं, एखादी हायवे आपलं चालते सोलापूर टू पुणे हायवे असं कन्सिडर करा आणि इथे कुठंतरी एखादा छोटा गाव आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करा हायवे पासून हा गाव किती किलोमीटर आहे जर आपल्याला बघायचं असेल, किंवा एखादा काहीतरी स्कूल आहे कॉलेज आहे किंवा एखाद्या मित्राचं घर आहे, तर हे किती डिस्टन्स आहे कसं कॅल्क्युलेट केलं जातं बाबा. कसं बाबा आता इथलं पासून असं जायचं का असं जायचं का नाही. आपण काय करायचं एक्झॅक्टली मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मिनिमम डिस्टन्स तर कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या पॉइंट वरून त्या लाईन वर परपेंडिक्युलर टाकायचं. टाकलं परपेंडिक्युलर आणि इथं परपेंडिक्युलर टाकल्यानंतर कुठेतरी एखादा पॉइंट छेदणार आहे. त्या छेदलेल्या पॉइंटला मी काय नाव देतो, त्याला नाव देतो मी ई. समजतंय. परपेंडिक्युलर लगेच असं दाखवायचं आहे. हे परपेंडिक्युलर टाकल्यानंतर या डी आणि ई या दोन्ही मध्ये किती डिस्टन्स आहे, म्हणजेच या दोन्ही डीई म्हणजे लेंथ ऑफ डी जर मी कॅल्क्युलेट केला, लेंथ ऑफ डी म्हणजे काय असणार आहे, त्या डी पॉइंटचा डिस्टन्स असणार कशापासून, माझ्या पीटी या लाईन पासून. समजलं. म्हणजे मी हा गावापासून माझ्या मित्राच्या घरापासून मी हायवेला जर एक परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर टाकला तर त्या हायवे कुठेतरी एका पॉइंटला माझं काय होणार आहे, तो घरचा जो पॉइंट आहे किंवा घरापासून आलेला जो लाईन आहे तो छेदणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. इंटरसेक्ट झाल्यानंतर हा जो डिस्टन्स आहे तो इंटरसेक्ट झालेला पॉइंट पासून माझ्या मित्राच्या घरापासून हा जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हटलं जातं की इतका डिस्टन्सवर माझ्या मित्राचं घर आहे त्या हायवे पासून. समजलं. आता इन द नेक्स्ट लेक्चर आपण काय करायचं, प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं.